माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज आवर टुडेज गोल. खूप सगळ्या स्टुडंटचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर, व्हॉट आर द वेव्स विच आर इन्क्लुडेड इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, आणि त्यांना लक्षात कसं ठेवायचं. सो वी आर हॅव्हिंग अ ब्युटिफुल ट्रिक टू रिमेंबर. सगळ्या कन्सेप्ट मी लेक्चरमध्ये शिकवतो. बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हा आपला चॅप्टर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स येतात कशा? ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्समुळे. नीट लक्ष लक्ष देऊन ऐका. ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकलमुळे ह्या ज्या वेव्स आहेत, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जनरेट होतात. तर बेटा, जसा मोराच्या बाबतीत मनमोराचा कसा पिसारा फुलला, जो मोराचा पिसारा फुलतो, तसा हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऍक्सलरेटेड चार्ज पार्टिकलमुळे फुलतो. ठीक आहे. तर बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक्झॅक्टली काय? व्हॉट इज दिस डायग्राम असिस्टिंग? बेटा, ही डायग्राम काय सांगते बघा, लक्ष दे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये एवढ्या सगळ्या वेव्स असतात बघ. 1 2 3 4 5 6 7. बेटा, आर फॉर रेडिओ वेव्स, एम फॉर मायक्रोवेव्स, आई फॉर इन्फ्रारेड रेज, एल फॉर विजिबल लाईट, यू फॉर अल्ट्राव्हायोलेट, एक्स फॉर एक्स रेज, जी फॉर गॅमा रेज. एका सिक्वेन्सने आपल्याला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता ती सिक्वेन्स कशी आहे बघ, लक्षात घे. फ्रॉम आर टू जी आय हॅव क्रिएटेड अ व्हेरी ब्युटिफुल ट्रिक. आर्मी लव्स यू मोर दॅन एक्स गर्लफ्रेंड. आपली जी इंडियन आर्मी आहे, ही आपल्यावरती नकळतपणे खूप जास्त प्रेम करते बेटा, एक्स गर्लफ्रेंड पेक्षाही खूप जादा. सो इन धिस वे यू रिमेंबर दॅट आर्मी लव्स यू मोर दॅन एक्स गर्लफ्रेंड. आर्मीचं स्पेलिंग RMI. RMI. आर्मी लव्स यू मोर दॅन, बालमित्रांनो, एक्स गर्लफ्रेंड. ठीक आहे. सो RMILUXG ही सिक्वेन्स काय? वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी बघ. तुला ह्या एरोज कडनं कळत असेल. छोटी 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 छोटी, मोठी 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 मोठी, इकडनं इकडे वेवलेंथ वाढत चालली आहे, आणि उलट रेडिओ कडून गॅमाकडे फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. क्लिअर आहे? विच मीन्स गॅमाची वेवलेंथ सगळ्यात छोटी यांच्यामध्ये. वेवलेंथ सगळ्यात छोटी म्हणजेच फ्रिक्वेन्सी मोठी. सर नाही का आलं, मी तो फील देतो. बेटा, बेसिक फॉर्म्युला स्पीड ऑफ द लाईट इफ यू टेक सी इज एफ लॅम्बडा. लाईट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, बच्चा, आहे की नाही? लाईटचा स्पीड आपण घेतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, आहे की नाही? सो सी इज एफ लॅम्बडा, बेसिक फॉर्म्युला. आणि लाईटचा स्पीड तर कॉन्स्टंट आहे ना. लाईटचा स्पीड कॉन्स्टंट आहे ना बेटा, 3 × 10⁸. व्हेरिएबल्स कोण उरले? एफ अँड लॅम्बडा. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? दे आर मल्टिप्लाइड टू वन अनदर. दॅट मीन्स बेटा, कॅन आय से, याला असं लिहू, एफ इज अ सी बाय लॅम्बडा. येस ऑर नो बेटा? एफ विल बी सी बाय लॅम्बडा. आता मला सांग बेटा, जर का तुम्ही लॅम्बडा वाढवला, बरं का, लॅम्बडा डिनॉमिनेटरला आहे, इकडे फ्रिक्वेन्सी न्यूमरेटरला आहे. लॅम्बडाला तुम्ही कमी केलं तर फ्रिक्वेन्सी वाढेल. लॅम्बडाला तुम्ही कमी केलं तर फ्रिक्वेन्सी वाढेल. फील देतो मी. हे बघ, इथं जागा आहे बेटा. सपोज हे एवढ्या डिस्टन्स मध्ये मी दाखवली एक वेव्ह. काय दाखवली बेटा? एक वेव्ह. माझं काय म्हणणं आहे, ह्या वेव्हची जी लेंथ आहे ना बेटा, इस लॅम्बडा. ह्या वेव्हची जी लेंथ आहे ही काय बेटा? लॅम्बडा, राईट? आता लॅम्बडाला जर का मी कमी केलं, लॅम्बडाला मी कमी केलं, मग व्हॉट विल हॅपन बेटा? एवढ्याच डिस्टन्स मध्ये कमी म्हणजे काय करू? हे असा करू, एवढा अर्धा करू, ढिचिक ढिचिक. मग तिथं काय होईल बेटा? लॅम्बडा लॅम्बडा 2 लॅम्बडा होईल. येस ऑर नो बेटा? हे बघ ना, मी लॅम्बडा काय केला, हा एवढा होता लॅम्बडा, मी वेव्हची लेंथ कमी केली, मग तेवढ्या डिस्टन्स मध्ये आता 2 वेव्ह बसल्या. याचा अर्थ काय झालं? 2 वेव्ह बसल्या म्हणजे फ्रिक्वेन्सी 2 झाली. इथं बघ ना, ह्या केसमध्ये काय बेटा? फ्रिक्वेन्सी इज 1 हर्ट्ज. एकच सायकल आहे ना, झुम. पण जेव्हा मी वेव्हलेंथला कॉम्प्रेस केलं, तेवढ्या जागी 2 वेव्ह बसल्या. लॅम्बडा कमी झाल्यावर फ्रिक्वेन्सी किती झाली बच्चा? 2 हर्ट्ज. बरोबर? सो तुम्ही वेव्हची जी लेंथ आहे तिला कमी करणार, झुम झुम झुम, फ्रिक्वेन्सी वाढणार. वेव्हलेंथ कमी, फ्रिक्वेन्सी वाढली. अच्छा, उलट आहे, वेव्हची लेंथ झुम वाढवशील तर सायकल्स कमी होतील ना. सो वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणून हे 2 एरोज हे असे आहेत. गॅमा कडून रेडिओ कडे वाढतोय वेव्हलेंथ वाला, आणि रेडिओ कडून गॅमा कडे फ्रिक्वेन्सी वाला वाढतोय. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? सो मेनी न्यूमेरिकल्स आर आस्क्ड. तुला अल्ट्रा, एक्स, रेडिओ तिघ देतील.
कुणाची वेवलेंथ मोठी, कुणाची वेवलेंथ छोटी. क्लिअर आहे बेटा? सो या सिक्वेन्स लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी वेवलेंथ त्याच्यात कुणाची बेटा? रेडिओ. सगळ्यात कमी गॅमा. फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत सगळ्यात कमी रेडिओची, सगळ्यात जास्त गॅमाची. ही सिस्टम लक्षात ठेवा. क्लिअर बेटा? टेक द स्क्रीनशॉट. ठीक. सो बालमित्रांनो, आय हॅव रिटन युजेस ऑफ ऑल दीज वेव्स. हा जो स्पेक्ट्रम आहे बेटा, चार्ज पार्टिकल्स मधून एकदा बाहेर पडला, याचे युजेस काय काय? तर रेडिओ वेव्स ह्या टीव्ही आणि रेडिओ ब्रॉडकास्टिंग साठी वापरले जातात, बिकॉज त्यांची वेवलेंथ खूप मोठी असते बेटा. ओके, 3-3 किलोमीटरची एक वेव असते. ओके, 3-3 मीटरची, 3-3 मीटरची. व्हेरी सॉरी बेटा, 3-3 मीटर्स, ग्रेटर दॅन 0.1 मीटर. ठीक आहे, यांची वेव्हची लेंथ असते. मायक्रोवेव्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स तुम्ही ऐकलं असेल, मायक्रोवेव्ह ओव्हन्स नाही का? सो कुकिंग, रडार, टेलिफोन मध्ये मायक्रोवेव्ह वापरले जातात. इन्फ्रारेड रेज, घातक. तुम्ही इन्फ्रारेड ऐकलं असेल, एकदम घातक. सनी देओलचा घातक पिक्चर नाही, दे आर व्हेरी हार्मफुल इन्फ्रारेड, नाही का, फॉर ह्युमन बिंग्स एज वेल. बेटा दे ट्रान्समिट हीट फ्रॉम सन, फायर्स, रेडिएटर्स. ठीक आहे ना, ते हीट ट्रान्समिट करतात. लाईट, बेटा एल फॉर लाईट, व्हिजिबल लाईट. जी लाईट आपल्याला दिसते का नाही, जी व्हाईट लाईट, जी सूर्याची लाईट आहे, तर इट इज कंटेनिंग 7 कलर्स, विबग्योर, आहे की नाही? सो बेटा इट मेक्स थिंग्स एबल टू सी. ह्या लाईटमुळे तर आपल्याला गोष्टी दिसतात ना. अल्ट्राव्हायोलेट, दे ऍब्झॉर्ब बाय स्किन युज्ड इन द फ्लोरोसंट ट्यूब्स. ठीक आहे ना, अल्ट्राव्हायोलेट दे गेट ऍब्झॉर्ब बाय द स्किन, त्यामुळे ते फ्लोरोसंट ट्यूब्स मध्ये वापरले जातात. एक्सरेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा फ्रॅक्चर झालेलं असतं आपण एक्सरे काढतो. सो होतं काय की सॉलिड ऑब्जेक्ट्स, फॉर एक्झाम्पल आपली जी बॉडी आहे त्याच्यापैकी ते फक्त बोन्सला डिटेक्ट करतं, राईट? सो टू व्ह्यू द इनसाइड बोन्स अँड ऑब्जेक्ट्स. Gamma rays are used in medicines to kill the cancer cells. More specifically, gamma are used in killing the cancer cells. So these are some benefits. These are some applications of these waves. Take the screenshot. बेटा नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कधी कधी न्यूमरिकल्स मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची असते, त्यावर ओळखायचं असतं की कोणती वेव आहे. क्लिअर आहे? तर आपल्याला एक गोष्ट माहिती बेटा, फ्रॉम गॅमा टू रेडिओ वेवलेंथ वाढत चालते. वेवलेंथ वाढत चालते. फक्त आपल्याला सध्या लक्षात एकाचीच ठेवायची आहे, जी व्हिजिबल लाईट बेटा, जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसते, विबग्योर, बरं का? आय वुड लाईक टू राईट इट ओव्हर हिअर की बेटा जी विबग्योर आहे, नीट आहे का मी काय बोलतोय? जी व्हिजिबल लाईट आहे बच्चा, ती आहे विबग्योर. सर व्हॉट इज दिस विबग्योर? व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येल्लो, ओ फॉर ऑरेंज, आर फॉर रेड. ठीक आहे ना? ही जी विबग्योर आहे बच्चा, ती आहे 4000 ते 8000 एंगस्ट्रॉम किंवा 400 नॅनोमीटर ते 800 किंवा काही पुस्तकात 800, काही पुस्तकात 700, विल पिकअप 700. हे लई छोटं आहे बेटा. नॅनो मीन्स 10⁻9. मी थोड्या वेळाने तेही देतो. क्लिअर आहे? 400 ते 700. ठीक आहे? जी विबग्योर आहे हे पाठ कर. विबग्योर वाढत चालते 400 पासून 700 पर्यंत. सो व्हिजिबल लाईट मध्ये सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेडची. सगळ्यात कमी व्हायलेटची. बाकीच्यांची मध्ये 400 ते 700 मध्ये. सोबतच्या लक्षात आहे, आपली वेवलेंथ इकडनं राईट टू लेफ्ट अशी वाढतीये. आता लाईटची लक्षात ठेवणार 400 ते 700. ठीक आहे? व्ही गिओर असं लिहिणार ना, VIBGYOR इन दिस वे. क्लिअर आहे बेटा? येस सर. मग आता ही लक्षात राहिली. आता बघ बरं का, आधी इकडची साईड बघ. होणार काय? मी आता राईटला चाललोय, नीट लक्ष दे. मिडल कडनं राईटला चाललोय, वेवलेंथ कमी 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 होत जाणार. ठीक आहे ना? कमी कमी. मग कमी म्हणजे किती? बघ, ऑलरेडी ही लोएस्ट 400 ना, अजून कमी होणार. किती कमी होणार? 400 नॅनोमीटर टू 1. 400 ची 1 होणार नॅनो मध्ये. ठीक आहे? बर. अल्ट्रासाठी, अल्ट्राच्या नंतर कोणाचा नंबर आहे? एक्सचा. 1 नॅनोमीटर पासून तर 0.001, 2 शून्य आहेत, 0.001 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर टू 0.001 नॅनोमीटर. एक्सच्या नंतर आहे बच्चा गॅमा. मग आता बघ ना, 0.001 ही लोएस्ट आहे, त्याच्याही पेक्षा कमी असतात गॅमाचे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? क्लिअर आहे? आय रिपीट, आपण लक्षात ठेवायचंय, विजिबल लाईट 4000 अँगस्ट्रॉम ते 7000 अँगस्ट्रॉम. वेबग्योर फक्त इकडून नाही, इकडून, कारण आपलं लाईट राईट टू लेफ्ट आहे. ओके, 400 ते 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर. मग आता बघ, 400 पेक्षा कमी कमी इकडे चाललोय ना आपण, वेवलेंथ कमी कमी होत जाणार. 400 नॅनोमीटर ते 1 नॅनोमीटर. कोणासाठी? अल्ट्रा. नंतर 1 साठी 1 नॅनोमीटर ते 0.001 नॅनोमीटर.
आणि गॅमासाठी त्याच्यापेक्षा लहान 0.001 नॅनोमीटर पेक्षाही लहान. हा झाला राईट वाला पार्ट. आता लेफ्ट कड जसं मी इकडे येतोय वेव्हलेंथ वाढत चालली होती 700 पेक्षा अजून जादा. सो बच्चा 700 नॅनोमीटर ते 1 mm 700 ते 1 mm मिलीमीटर नॅनोपेक्षा मोठा आहे ना बेटा. मिली मीन्स 10⁻³ नॅनो मीन्स 10⁻⁹. सो 700 पेक्षा जास्त 1 mm पर्यंत बरं का. मग आता अजून वाढायला पाहिजे किती 1 mm पासून तर 0.1 mm पर्यंत आहे की नाही. 1 mm टू 0.1 mm ही रेंज आहे. आर ची यांच्यापेक्षा जादा ग्रेटर दॅन 0.1 mm. आर यू अंडरस्टँडिंग? ठीक आहे. सो बेटा इन दिस वे वी हॅव टू रिमेंबर दॅट दीज आर द रेंजेस वेव्हलेन्थ. एकदा प्रॅक्टिस करा, हे पाठ असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला एकदा वेव्हलेंथ माहिती आहे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेटा सी इज एफ लॅम्बडा. आपल्याला सी ची व्हॅल्यू माहिती आहे 3 × 10⁸ नाही का. ती 3 × 10⁸. याच्यातनं तू लॅम्बडा काढू शकतोस. सो फ्रिक्वेन्सी जर कधी सम मध्ये आली तर फ्रिक्वेन्सी निघाल ना. या दोन व्हॅल्यू माहिती आहेत. हिथं पाठ केली आपण फ्रॉम हिअर. आर यू अंडरस्टँडिंग? वी कॅन गेट फ्रिक्वेन्सी. स्क्रीनशॉट घ्या. बच्चा फॉर न्यूमेरिकल्स यू हॅव टू रिमेंबर इथे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचा विषय आणि कॉन्स्टंट्स हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. दे विल बी व्हेरी हेल्पफुल बेटा. फॉर वेव्हलेंथ बरं का, ऍज फार एज लेंथ इज कन्सर्न नाही का, वेव्हची लेंथ 1 किलोमीटर नाही का. हायेस्ट युनिट 1 किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. 1 मीटर इज 1 मीटर. त्यापेक्षा लहान सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 10⁻⁻² मीटर. 1 mm 10⁻³ मीटर. 1 मायक्रोमीटर इज 10⁻⁻6 मीटर. 1 नॅनोमीटर इज 10⁻⁹ मीटर. दिस आर द लेसर युनिट्स. फ्रिक्वेन्सी बाबतीत तीनच आहेत. 1 किलो म्हणजे 10⁻³ हर्ट्ज. 1 मेगा हर्ट्ज म्हणजे 10⁻6 हर्ट्ज. 1 गीगा हर्ट्ज म्हणजे 10⁻9 हर्ट्ज. गीगा गीगा जीजा बोललो मी गडबड. गीगा हर्ट्ज 1 गीगा हर्ट्ज इज 10⁻9 हर्ट्ज. गीगा. ठीक आहे बेटा. प्लँकचा कॉन्स्टंट एच 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. जूल सेकंड. अच्छा सर जूल सेकंड युनिट कुठून आलं बेटा? डी ब्रोगली हायपोथेसिस. लॅम्बडा इज एच बाय पी. लॅम्बडा इज एच बाय पी. एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. पी इज द मोमेंटम. मोमेंटमचं युनिट काय असतं बेटा? मास इंटू वेलोसिटी kg मीटर पर सेकंड. अरे बघ ना लॅम्बडा एच काय होईल बेटा? लॅम्बडा पी. लॅम्बडा कसा आहे? मीटर. आणि हे kg मीटर पर सेकंड. सो व्हॉट विल हॅपन? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. बट इट इज एनर्जी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अरे सो नो. सो ऍडजस्टमेंट करून इट इज जूल सेकंड. ठीक आहे. स्पीड ऑफ द लाईट सी इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 × 10⁻⁹ जूल्स. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि लर्न करायचं बेटा. एच सी इज 1240 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एच सी हा जो गुणाकार आहे ना, दिस इज हेल्पफुल. सर याची गरज कुठं पडते बेटा ते सांगतो मी. एच सी चा जो विषय बेटा आपल्याला माहिती आहे एनर्जीचा फॉर्म्युला पाठ करा एच एफ. काही ठिकाणी न्यू असतं सिम्बॉल. ठीक आहे ना. आय एम रायटिंग एच एफ. आणि बेटा एच फ्रिक्वेन्सी इज सी बाय लॅम्बडा. ओके. जर एनर्जी दिली तर एच ची व्हॅल्यू 1240 टाकायचं. लॅम्बडा वरती येईल. एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेली असते. एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेली असते. जूल मध्ये करायची असेल तर दिस इज द वे. बट दिस इज द शॉर्टेस्ट वे टू अंडरस्टँड अँड लर्न. क्लिअर आहे? गॅस